अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. पण माझ्यासाठी सगळ्यात खास मोमेंट म्हणजे पूजा नाही, प्रसाद नाही, तर तो पहिला क्षण जेव्हा मी कान्हाचे कपडे हातात घेते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? कान्हासाठी कपडे घेणं म्हणजे फक्त सजावट नाही, तर ती आपल्या लहानपणीची एक आठवण परत जगण्यासारखं असतं. आजची सकाळ अगदी रोजच्यासारखीच सुरू झाली. थंडगार पाणी, चेहरा धुणं आणि थोडं स्किन केअर. पण मन मात्र सगळं फेस्टिव्ह मूडमध्ये होतं माझं. कपाट उघडलं आणि पहिल्यांदा डोळ्यात आलं, आजचा दिवस खास आहे. पटकन ड्रेस निवडला, अंघोळ उरकली आणि मनात फक्त एकच विचार होता, आजचा सगळा दिवस माझ्या कानासाठी आहे. साधीशी टिकळी लावली, केस नीट केले आणि रोजची पूजा जशी करते तशीच, पण आज त्यात थोडासा कृष्णाचा रंग मिसळलाय. खरं तर मला मार्केटमध्ये जाऊन सगळं घ्यायचं होतं, पण पाऊस थांबायलाच तयार नव्हता. मग ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आणि ते सगळं आता आलं. आणि त्यात कानासाठी नवीन कपडे आले, साधे मण्यांचे दागिने, फुले, लाह्या, प्रसादासाठी लागणारं सामान सगळं काही आलं. तयारी करत करत सकाळचा चहा आणि गरमागरम ब्रेड बटर थोडासा नाश्ता करण्यासाठी तयार करून घेतलं. कानाचं डेकोरेशन, त्याचा जन्माचा सोहळा, भजन, प्रसाद या सगळ्यात खरी मजा त्याला प्रेमाने सजवण्यात आहे. शेवटी कान्हाजवळ एकच मागणं आहे की त्याची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती अशीच सदैव राहू देत. माझ्या घरची श्रीकृष्ण जन्माष्टमी अनुभवायला पार्ट 2 बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.